क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पावसाची चाहूल लागायला आता सुरुवात झालेली आहे आणि झाडांना अशा पद्धतीची हादग्याची फुलं यायला चालू झाली आहेत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा पद्धतीची हादग्याची फुलांची भाजी किंवा रानभाज्या जर आपण खाल्ल्या तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पावसाळ्यामध्ये होणारे साथीचे जे आजार असतात ते होण्यापासून आपलं संरक्षण होतं। आता ही हादग्याची फुलं आहेत, ही आता झाडांना लागायला सुरुवात झाली आहे आणि याच फुलांपासून आपण एक छान भाजी बनवणार आहोत। एकदम सोपी भाजी आहे, कशी बनवायची ते आता आपण पाहूया। आता आपण मी तुम्हाला फुलांमधला तुरा काढून त्यातली जे धागा आहे तो काढायचा दाखवला। अशा पद्धतीनं हे फूल उघडायचे आणि याच्यामध्ये जो बारीक धागा असतो तो काढून टाकायचा, ज्यामुळे भाजी कडू होत नाही। आपली हादग्याची फुलं स्वच्छ निवडून झालेली आहेत। अशा पद्धतीनं सर्व फुलं स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि ही फुलं आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। लसूण आपण सोप्या पद्धतीनं कसा सोलायचा तो आता आपण पाहूया। बऱ्याच वेळा लसूण सोलताना नख खराब होतात आणि लसूण सोलायचा वेळ आपल्याकडे नसतो। अशा वेळेला असा खलबत्ता घ्यायचा आणि त्याच्या लसणाच्या तोंडाजवळ बत्ता मारला की लसणाचा जो समोरचा भाग आहे तो फुटतो आणि लसणाची साल आहे ती लवकर मोकळी होते। अशा पद्धतीनं आपला हा लसूण झटपट सोलला जातो। पालेभाजी किंवा रानभाजीमध्ये भरपूर जर लसूण वापरला तर भाजी खायला पण छान लागते आणि लसणामध्ये सुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढायचे गुण असतात। आता आपण सोललेला लसूण, एक अद्रकचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही किती फुलं घेतलेत त्या हिशोबानं आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे घ्यायचं आहे आणि काड्या सगट आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे। थोड्या क्वांटिटीमध्ये जर लसूण अद्रक पेस्ट करायची असेल तर अशा पद्धतीनं खलबत्त्यामध्ये केलेली जास्ती सोपी जाते। मिक्सरमध्ये बारीक करतो त्यापेक्षाही फास्ट होते। आता आपण मुगाची डाळ एक अर्धा तास भिजवलेली होती आणि आता आपण लोखंडी तवा घेतला आहे। रानभाज्या, पालेभाज्या करताना लोखंडी भांड्यांचा वापर करावा, त्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक लोह मिळतं आणि तेल चांगलं तापलं आहे। आता मोहरी घातली आपण 1 चमचा, चिमूटभर हिंग आणि आपण कुटलेली अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट ही कुटलेली असल्यामुळे ह्याला टेस्ट पण खूप छान येते। आणि ही भिजवलेली मुगाची डाळ आहे, ही आपण अर्धी वाटी घेतलेली आहे। डाळ भरपूर घालायची, ज्यामुळे डाळीमुळे सुद्धा भाजीची पौष्टिकता वाढते आणि डाळींचा वापर भाज्यांमध्ये केला तर दिवसभर पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं। पौष्टिकतेच्या दृष्टीनं भाज्यांमध्ये डाळीचा वापर कधी पण केलेला चांगला। आणि आपण हळद घातली आता आणि हादग्याची फुलं घालायची आहेत। ही भाजी शिजायला जास्ती वेळ लागत नाही, एका वाफेमध्ये शिजते। कोबीच्या भाजीसारखीच ही भाजी करायची आहे। या भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते। प्रत्येक भाजीची एक स्वतःची चव असते जी वेगवेगळ्या भाज्यांची, त्यामुळे भाज्या टेस्ट करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांच्या चवी कळतात। आणि रानभाज्या स्वच्छ करायची एक वेगळी पद्धत असते, ज्यामुळे माहिती करून घेऊन अशा पद्धतीच्या भाज्या कराव्यात। भाजी चांगली परतली की मीठ घालायचं आहे। मीठ आपण अर्धा चमचा घातला आहे। तुम्ही फुलं किती घेतले त्या हिशोबानं मिठाचा वापर करायचा आहे, कारण ही फुलं दिसताना जास्ती दिसतात पण एकदा वाफवल्यानंतर ही फुलं खूप थोडी होऊन जातात, त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचे। आता आपली भाजीला एक आपण वाफ देणार आहोत, म्हणजे आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी होईल। हादगा ही रानभाजी आहे
आणि ही अतिशय औषधी रानभाजी आहे. पावसाच्या सुरुवातीला हिला फुलं यायला चालू होतात आणि ह्या भाजीमुळे आपल्या शरीरातलं वात, पित्त, कफ हे संतुलित राहण्यासाठी खूप उपयोग होतो. भाजीला छान 5 मिनिट आपण वाफ दिली होती. आपली भाजी छान वाफली आहे आणि ही भाजी आता आपली खाण्यासाठी रेडी आहे. गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे वेगवेगळे ताप, सर्दी, खोकल्यांपासून आपलं संरक्षण होतं. अशा ह्या दुर्मिळ होत चाललेल्या ज्या भाज्या आहेत त्या जर मार्केटमध्ये दिसल्या तर नक्की घ्या. आणि अशा भाज्यांपासून वेगवेगळ्या आपण रेसिपीज आपल्या चॅनलवर केलेल्या आहेत त्या पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.